नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण नेहमीच काहीतरी शेतकऱ्याच्या प्लॉटवरती व्हिजिटला गेल्यानंतर प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तरी आज आपण केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तरी आपल्या केळीची बांधणी पूर्णपणे झालेली आहे, आपण बेसल डोस वगैरे टाकला आहे. पण आता काल चालू स्थितीला काय झालं की टेम्परेचर जास्त वाढायला लागले आणि काय वेळ पहाटेच्या वेळी दैवर पण पडतंय. त्यामुळं अशा प्रकारे सुद्धा पोगा जरी बाग मोठी असली तर असा प्रॉब्लेम यायला लागलाय. मग मी बराच अभ्यास केला किंवा बरेच शेतकऱ्यांना सुद्धा विचारलं, बाबा काय अभ्यास शेतकऱ्यांना सुद्धा विचारलं, बाबा ही कशाची डेफिशियन्सी, किंवा साहेबांना बी बऱ्याच विचारलं कशाची डेफिशियन्सी आहे. तर अशा प्रकारे मग पोग आपले अडकते. तर पोग अडकणे आपण काय केलं पाहिजे की बोरॉन कॅल्शियम आणि पिवळं म्हणजे पोगा आपला पिवळा पडतो, तरी चिलेटेड झिंक बोरॉन कॅल्शियम असं सोडल्यानंतर ह्याची कमतरता भरून निघते. त्यामुळं ह्याच्यासाठी बोरॉन कॅल्शियम आणि झिंक याची कमतरता असल्यामुळे असं होतं. त्यामुळे बोरॉन कॅल्शियम झिंक एकरी एक झिंका एक अर्धा किलो, बोरॉन 1 किलो आणि कॅल्शियम नायट्रेट एक 5 किलोचा डोस जरी आपण दिला मॅक्झिमम, तरी आपल्याला चांगला रिझल्ट येऊन जाईल. आणि अजून एक विषय असा आहे की आता ह्या प्लॉटवरती आपल्या काय झालेलं आहे की आपल्या पानाच्या काडा अशा करपत आहेत. पण ज्यावेळेस पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतंय त्यावेळेस असा करप्यासारखा किंवा करप्या थोडक्यात म्हणलं तर चालेल, तरी अशा प्रकारे पानं करपतात. आता आपण प्रत्येक ह्या रोपाला सुद्धा असं झालेलं आहे की बाबा अशा पानाच्या काडा करपलेल्या आहेत. तरी आपण याच्यासाठी स्टेप्टोसायक्लिन आणि ब्ल्यू कॉपरचा स्प्रे, स्टेप्टोसायक्लिन एक 200 लिटरसाठी 4 पुड्या आणि ब्ल्यू कॉपर आपलं 2 ग्रॅमनं एक 400 ग्रॅम जरी घेतलं तरी चालेल, किंवा 500 ग्रॅम जरी 2.5 ग्रॅमनं जरी पडलं तरी काही अडचण येत नाही. तरी अशा प्रकारे आपल्या पानाच्या काडा अशा करपत आहेत, त्यासाठी ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्टोसायक्लिन याची फवारणी करावी. आणि आपण आता नंतर एक मायक्रोन्यूटनचं आता किट मायक्रोटन तयार करणार आहे, स्लरी तयार करणार आहे. तरी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा व्हिडिओ बनवून टाकूया. तरी आता ह्या कंडिशनला अशी बाग आहे, तरी आपण याच्यासाठी आता ही फवारणी घेणार आहे. आणि आपल्याला प्लॉटमध्ये बोरॉन कॅल्शियम झिंकाची डिफिशियन्सी जाणवत आहे, तरी आपण त्याचा डोस आता ह्या प्लॉटला घेणार आहे. आणि आता रिझल्ट सुद्धा आपण कालांतराने आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीने भेटतोय ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकूया. धन्यवाद. आपल्या महाराष्ट्र शेतकरी राजा यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा. तसेच आपलं यूट्यूबला महाराष्ट्र शेतकरी राजा यूट्यूब चॅनल आहे, त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपलं इंस्टाग्रामला स्वराज्य उद्योग समूह पेज आहे, तरी त्याला सुद्धा कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या व्हिडिओला प्रतिसाद द्या. धन्यवाद.